हॅलो एव्हरीवन. तर मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही करणार आहोत चुलीवरती स्वयंपाक. तर हा तो दिवस फायनली आला आहे आणि आम्ही ते करतो आहे. तर भाजी घेऊन झाल्यानंतर आम्ही घ्यायला आलो चिकन घेतलं आणि गेलो. तोपर्यंत इकडे बाकीचे सगळे तयारी करत होते. काय लागतं आहे काय नाही ते सगळं आणून ठेवलं. आम्ही शोधून लाकडं आणली, सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या, कोणालाही त्रास नको. आणि मग आरोहीला म्हटलं की चूल चालू करताना म्हणजे ते हळदी कुंकू लावून घेत. मग इकडे सगळे भाजी म्हणजे कांदा टमॅटो जे काही लागतं सगळं कट करत होते. म्हणजे फील असं येत होता की कोणाचा तरी बड्डे किंवा काहीतरी आहे, पण तसं काहीच नव्हतं. आमचं एक एन्जॉयमेंटसाठी आम्ही लेडीजनी म्हणजे असं एक हा बेत काढला. आणि तुम्ही पण नक्की असा बेत काढून ट्राय करत जावा, तुम्हालाही कळेल की किती म्हणजे मस्त वाटतं, टाईम स्पेंड होतो. तुम्ही पाहत असाल इकडे 2 चुलका पेटवल्यात, कारण की आमच्यातले काकू म्हणजे नॉनव्हेज नाही खात, म्हणून त्यांच्यासाठी 2 चूल केल्या होत्या. तर आम्ही तिकडे पिठलं वगैरे करायचं होतं म्हणून, म्हणजे पिठलं पण करणार होतो. मग ते पिठलं वगैरे करायचं होतं म्हणून ती एक चूल केली होती आणि ही एक चूल अशी ठेवली होती, म्हणजे इकडे नॉनव्हेज आणि तिकडे व्हेज. तर मस्तपैकी कांदा वगैरे करून घेतला ब्राऊन. अँड मी मॅरिनेट करायला लागले. सगळेजण हसत होते की म्हणजे मला ते इतकं क्रेज आहे चिकनचं ह्याचं त्याचं. तर म्हणजे त्यांना असं वाटतं की हिला खायचं किती येड आहे असं वाटत असेल, पण नाही यार, मी खरंच चिकनसाठी खूप ॲडिक्टेड आहे. चिकनसाठीच नाही तर मला नॉनव्हेज लवर आहे मी. फिश हे ते मला सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि मी ते खूप आवडीने खाते. तर इकडे मस्तपैकी चिकन मॅरिनेट केलं आहे. अँड चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर मी थोडंसं त्याला म्हणजे एक 1.5 आवर म्हणजे असं मॅरिनेट करायला ठेवलं होतं. कारण की ते छान मॅरिनेट झालं त्याच्याशिवाय चव नाही आहे. अँड हां, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की म्हणजे मी नुसतं व्लॉगच बनवते आणि तुम्ही ते पाहताय, तर तुम्ही मला नक्की कमेंट करत जावा की मी कसे व्लॉग्स घेऊन येत राहू, कारण की मला मेकअप वगैरे असे पण व्लॉग्स घेऊन यायच्यात. तर मी तेही ट्राय करते आणि मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मेकअपचा असेल माझा. मी मेकअपचा पोस्ट करणार आहे आणि मी मेकअप लवर आहे. खूप प्रोफेशनल नाही आहे मी मेकअपमध्ये, पण ॲज नॉर्मल जसा मेकअप असतो तसा मेकअप मी करू शकते. तर मी तोही व्हिडिओ नक्की घेऊन येईल. अँड मी रील्स ट्रान्झॅक्शन्स परत मिशो हॉल्स असं काही, म्हणजे एकदा मी मिशो हॉल टाकलं होतं, बट त्याला काय मला एवढा प्रॉपर रिस्पॉन्स नाही आला. पण स्टील मी ट्राय करेल, कारण की माझी शॉपिंग नेहमीच असते आणि मिशोवरती तर रोजचीच पकडा माझी शॉपिंग असते. तर मी ते घेऊन येत राहणार आहे मिशो हॉल पण, की मी काय घेतलं वगैरे काय नाही. तर तुम्ही मला नक्की कमेंट करत जावा, तुम्हाला आवडतं आहे नाही आवडत आहे, तुम्हाला कसे व्हिडिओज हवेत कसे नाही, मला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तेही पाहिलं आणि ते म्हणजे प्रयत्न करेल की तसं व्हिडिओ बनवायचा. असा विषय आहे की मी व्हिडिओ बनवते, मी स्वतःच शूट करते, मी स्वतःच एडिट करते, सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात, व्हॉईस ओव्हर असं तसं. आणि एकदा मी व्हॉईस ओव्हर न करता मी फेस टू फेस असं कॅमेरा बोलणार आहे. तेही माझ्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे असं कधी लो होतं, पण नाही, मी तेही करणार आहे. आणि असं पण मी केलेलं आहेतच, पण मी ते पोस्ट नसेल केले वगैरे, कारण की मी लास्ट केलं होता, बट माझं स्टोरेज फुल असल्यामुळं तो मला डिलीट करावा लागला. कारण म्हणजे मी ज्वेलरी हॉल केलं होतं, ते ज्वेलरीचं मी केलं होतं, कारण की मी नवरात्रीमध्ये ज्वेलरी बाय केली होती, खूप सारी ज्वेलरी घेतली होती मी, आणि त्याचा मी व्हिडिओ काढला होता, पण स्टोरेजमुळं मला सगळं डिलीट करावा लागला. मी स्टोरेजचा पण प्रयत्न करणार आहे. मला पेनड्राईव्ह वगैरे घ्यायचीच आहे, पण ॲपलचं असं आहे की म्हणजे थोडंसं काहीतरी मागं पुढं होतच राहतं त्याचं. तर ठीक आहे, करूयात आपण. आणि पण तुम्ही नक्कीच म्हणजे कमेंट करत जावा, सपोर्ट करा. आणि थँक्यू, म्हणजे एक सबस्क्रायबरला मी थँक्यू बोलते की म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब करता आणि वेळ काढून माझा व्हिडिओही पाहता. म्हणजे खूप थँकफुल आहे मी की माझी ही जर्नी मी स्टार्ट तर केली आहे, बट मला माहिती नाही की मी ती कुठपर्यंत नेऊ शकते आणि कुठपर्यंत नाही. ह्याच्यामध्ये माझा टाईमही स्पेंड होतो, मलाही छान वाटतं आणि मला एक मुवमेंट्स मला शेअर करू वाटतात, म्हणून मी ते शेअर करते. असं नाही की मी कोणाचं बघून करते आहे किंवा काय, मलाही आवडायला लागलं आहे हे सगळ्या गोष्टी. आणि मी एक इन्स्पायर होते, बघणं आणि इन्स्पायर होणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर मी म्हणजे इन्स्पायर होऊनच हे व्हिडिओज करते की मलाही आवडतं की यार सगळेजण त्यांचे मुवमेंट्स शेअर करतात, आपणही का नाही करावं, म्हणून मी ही करते आहे. तर तुम्ही माझे नक्कीच व्हिडिओ बघत राहावा, असंच प्रेम देत राहावा, मी असेच नक्की व्हिडिओज घेऊन येत राहील. थँक्यू. तर मी बोर केला असेल तर सॉरी. आणि इकडे आम्ही सगळे जेवून घेतो आहे, आता जेवायला सुरुवात केली आहे. अँड फायनली ती खूप वेट करून ती बिर्याणी झाली आहे आणि ती खूप मस्त झाली होती. सगळ्यांच्या हेल्पनी, सगळ्यांनी मिळून इतकी मस्त केली होती ती बिर्याणी.
तर नेक्स्ट बेत आम्ही नक्कीच ट्राय करू असाच काहीतरी वेगळा. पण नेक्स्ट आम्ही फिश फ्राय वगैरे करूयात, कारण की सारखं बिर्याणी चिकन खाऊन पण बोर होतं ना. तर फिश वगैरे ट्राय करू, कारण सगळ्यांची इच्छा पण आहे की फिश करावं, म्हणून फिश थाळी असं टाईप करावं. तर नक्की आम्ही तोही म्हणजे असा वेळ काढून नक्की करूयात, कारण की आम्हाला 31ला असं ट्राय करायचं आहे. पण बघूयात कोणाचं काय प्लॅनिंग, कोण कुठं फिरायला जाईल कोण कुठं नाही तर माहीत नाहीत. आणि इकडे भाऊजींना जेवायला देऊन मला रिव्ह्यू विचारायचं होतं की कसं झालं आहे, कारण की भाऊजी नेहमी चांगलं झालं हेच म्हणतात. कोणीही नावं ठेवलं तरी भाऊजी चांगलंच म्हणतात. तर इकडे त्यांना पण खूप आवडलं. आणि तर बघा काव्या कशी मस्ती करते आहे, बिर्याणी खाऊन फुल झाली होती आणि ती बिर्याणी जिरवती आहे तिची, तर ती दाखवती ॲक्टिंग करून. आणि तिला पण नक्कीच तुम्ही फॉलो करा, तिचा एक इंस्टाग्राम पेज आहे, सपोर्ट करा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.